सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या ताफ्यात तब्बल 27 नवीन चारचाकी वाहनांची भर पडली असून त्यामुळे पोलिसांची गस्त, नियंत्रण आणि प्रतिसाद क्षमता अधिक सक्षम होणार आहे. वाढता जिल्हा विस्तार, दुर्गम भागांची भौगोलिक रचना तसंच पर्यटन हंगामातील वाढती गर्दी लक्षात घेता ही भर अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं मानलं जात आहे. या नव्या वाहनांमुळे पोलीस आता दुर्गम गावांपर्यंत अधिक जलद पोहोचू शकतील. आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहोचण्याचा वेळ देखील कमी होणार असून गुन्ह्यांवर त्वरित कारवाई करणं अधिक सुलभ होईल. त्याचप्रमाणे रात्रीची गस्त, महामार्गावरील नियंत्रण तसंच पर्यटन स्थळांवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात मदत होणार आहे. यासोबतच महिला सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि गुन्हे प्रतिबंधक उपाययोजनांमध्येही या वाहनांचा प्रभावी वापर केला जाणार आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या वाहनांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल. जिल्ह्यातील नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, संशयास्पद हालचालींबाबत त्वरित माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. या नव्या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग पोलीस आता अधिक सज्ज, सतर्क आणि ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. या ठिकाणी स्वागत करीत आहोत. आजच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय सहर्ष स्वागत सन्माननीय नितेश राणे साहेब यांचं स्वागत करावं. सहर्ष स्वागत ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब. त्याचबरोबर उपस्थित आहेत सन्माननीय पंकजी भोयर साहेब, गृहराज्यमंत्री. त्याचबरोबर उपस्थित आहेत उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. यानंतर ज्या पद्धतीने उल्लेख केला की या वाहन हस्तांतरण